सरकारकडून वाढीव भत्ता जारी। अंगणवाडी कर्मचाऱ्याचे कामाचे तास वाढणार, निर्णयावर मागवले अभिप्राय। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। सरकारकडून वाढीव भत्ता जारी देण्यात येत असला तरी तो मिळवण्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत। त्या पूर्ण केल्या तरच हा वाढीव भत्ता मिळेल, पण या अटी व्यवहार्य नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। यामध्ये खुजी, स्थूल आणि लठ्ठ मुलांचे प्रमाण कमी करणे अशी एक अट आहे। राज्य सरकारने आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाच्या वेळेत 2 तासाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार अंगणवाड्यांचे दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे। त्यानंतर प्रस्तावित वेळापत्रकावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत। निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव कामासाठी प्रोत्साहन भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे। मागील काही महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना नियमित मानधन मिळत नाही, त्यातच आता कामाचे तास वाढले आहेत। त्यासाठी सरकारकडून वाढीव भत्ता जारी देण्यात येत असला तरी तो मिळवण्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत। त्या पूर्ण केल्या तरच हा वाढीव भत्ता मिळेल, पण या अटी व्यवहार्य नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। यामध्ये खुजी, स्थूल आणि लठ्ठ मुलाचे प्रमाण कमी करणे अशी एक अट आहे। कामाचे तास वाढल्यानंतर लागू होणारे प्रस्तावित वेळापत्रक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचले असून त्याबाबत अभिप्राय मागवले आहेत। हे अभिप्राय आल्यानंतर वेळापत्रक निश्चित करता येईल। मात्र सध्या भत्ता वाढीबाबत कोणत्याही थेट सूचना नाहीत असे एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडून सांगण्यात आले आहे।